मूल्यांकनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता जरी असली तरी आतापर्यंत हालचाली सुरू झालेल्या नाहीत। कालच माजी आमदार संतोष सांबरे मुख्यमंत्र्यांना भेटले। मला त्या पाशा पटेलला विचारायचं, मग निसर्गाची छेडछाड कोणी आम्हीच केली, शेतकऱ्यांनी केली? हे जे प्रकल्प राबवायला लागले तुम्ही, समृद्धीसारखे, शक्तीपीठ महामार्गासारखे, याच्यात निसर्गाची छेडछाड होत नाही। याच्यात हजारो झाडं, लाखो झाडं कापली जात नाही। तुम्ही 56 भोग भोगायचे, तुम्ही खुर्च्या उभवायच्या। अशा बरळणाऱ्या माणसाला देवेंद्र फडणवीसांनी गप्प केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी बांबू हातात घेतला पाहिजे, तर असे लोक सरळ होतील। नांदेड जालना समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 114 दिवस पूर्ण झालेत। काल पोळा सण होता। आजही बऱ्याच गावात कार्यक्रम असतात। अशाही परिस्थितीत कालही शेतकरी आंदोलनस्थळी होते, आजही आलेले आहेत। मूल्यांकनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता जरी असली तरी आतापर्यंत हालचाली सुरू झालेल्या नाहीत। कालच माजी आमदार संतोष सांबरे मुख्यमंत्र्यांना भेटले। हा विषय त्यांनी काढला असता तेही सकारात्मक दिसले। आपण जसं म्हणत होतो की हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलाच नसावा, तशीच परिस्थिती काल सांबरेंच्या बोलण्यातून स्पष्ट झाली। त्यांनी जसं सांगितलं की बाजारभाव इतके आणि देतात की कवडीमोल, तर ते म्हणजे असं जर होत असेल तर हे चुकीचं आहे। म्हणजे याचा अर्थ त्यांच्यापर्यंत प्रशासनानं पोहोचवलं नाही किंवा पोहोचवणाऱ्यांनी चुकीची माहिती पोहोचवली। त्यामुळे आता बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्यात। उद्याचा दिवस आडवा आहे। सोमवार नंतर प्रशासनानं मला वाटतं हालचाली सुरू केल्या पाहिजेत। गेल्या काही दिवसातली पर्जन्यमानाची परिस्थिती बघितली, अतिवृष्टी बघितली, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मी गेल्या 2-3 दिवसात माहिती घेत होतो, म्हणजे गेल्या 2-5 वर्षात मुगाचा पेरा पहिल्यांदाच वेळेवर पाऊस झाल्यानं सर्वांनी केला, परंतु काढणी अभावी मुगाच्या शेंगांना जागेच कोंब फुटायला लागलेत। अनेक शेतकऱ्यांचे उभी पिकं वाहून गेली, म्हणजे प्रचंड नुकसान झालंय। हा निसर्गाचा कोप आहे। आजच मी थोड्या वेळापूर्वी बातम्या ऐकत होतो, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल या नुकसानीच्या बाबतीत बोलले म्हणण्यापेक्षा बरळले म्हणावं लागल। ते त्यांच्या बोलण्यात काही अर्थ जरी असला तरी त्याचा अन्वयार्थ पाहिला, म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव येते। त्यांनी असं म्हटलं की निसर्गाशी छेडछाड केल्यामुळे भोग भोगावेच लागतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान सहन करायला तयार राहिलं पाहिजे। मला त्या पाशा पटेलला विचारायचं की मग निसर्गाची छेडछाड कोणी आम्हीच केली, शेतकऱ्यांनी केली? हे जे प्रकल्प राबवायला लागले तुम्ही, समृद्धीसारखे, शक्तीपीठ महामार्गासारखे, याच्यात निसर्गाची छेडछाड होत नाही। याच्यात हजारो झाडं, लाखो झाडं कापली जात नाही। याच्यामध्ये पाण्याचे स्रोत माती खाली दाबले जात नाहीत, नद्या नाल्यांचा प्रवाह बाजूला केला जात नाही। ही निसर्गाची छेडछाड नाही। ही निसर्गाची छेडछाड तुमच्यापासून आमच्यापर्यंत सगळेच करायला लागले। मग तुम्ही 56 भोग भोगायचे, तुम्ही खुर्च्या उभवायच्या, नेते मंडळांची चाकरी करायची आणि आम्हाला उपदेशाचे डोस द्यायचे। एकीकडं पीक पाणी लावायचे सोडून येता जाता आणि बांबू लागवड करायचे सांगताय। एवढंच काम आहे का कृषी मूल्य आयोगाचं? तुम्ही ज्यावेळेस विरोधात होते त्यावेळेस सोयाबीनला 8,000 भाव मागत होते, आता तुम्ही तर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत। मग 8च्या पेक्षा जास्त द्यायचं तर तुम्ही 4ही दिला नाही। मग याचं उत्तर कोण देणार आहे? मग अशा माणसाला, अशा बरळणाऱ्या माणसाला देवेंद्र फडणवीसांनी गप्प केलं पाहिजे, कानात सांगितलं पाहिजे, नाही तर मला वाटतं शेतकऱ्यांनी बांबू हातात घेतला पाहिजे, तर असे लोक सरळ होतील। शेतकरी वेगवेगळ्या अडचणीत आहे। इकडे मूल्यांकनाचा प्रश्न आहे, जमिनीवरील विविध मालमत्तांच्या मावेजाचा प्रश्न आहे, त्यातच नुकसान समोर आहे। आजही पंचनामे झालेले नाहीत, मागणी करूनही आतापर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही। मग त्याला नुकसान भरपाई कधी मिळणार? मग मिळाली तर ते मागे जसा अनुदान घोटाळा झाला तसे हरामखोर अधिकारी कर्मचारी तिथेही शेतकऱ्यांच्या ताटात अन्नात माती घालवण्याचं काम करतील। तर त्यामुळं
शेतकऱ्यांच्या संबंधित प्रश्नांवर कुठल्याही शासनानं आणि आज जे विद्यमान शासनानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि असे जे पाशा पटेल सारखे लोक आहेत त्यांना गप्प केलं पाहिजे, नाही तर मग त्यांच्या जागी कुणीतरी चांगलं काम करणारा, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे शेतमालाचे मूल्य निर्धारित करणारा माणूस आणि त्यातल्या त्यात लोकशाही मूल्य पायदळी तुडवणार नाही असा माणूस तिथं टाकला पाहिजे असं मला सांगायचं.